नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहे पाषाण इथे ग्राम संस्कृती उद्यान पाहण्यासाठी। ग्राम संस्कृती उद्यान हे एक अद्वितीय उद्यान आहे। ग्रामीण भारतातील विविध समुदायांच्या जीवनशैलीचे दर्शन घडविणाऱ्या या उद्यानात असंख्य पुतळे आहेत। आपल्या मुलांना हे उद्यान खरंच खूप आवडणार, कारण त्यांना गावांचे जीवन अनुभवता येतील। गावातील विविध दृश्ये इथे पाहायला भेटतील आणि गावातील जे जीवनशैली आहे त्याचं सौंदर्य आपल्याला पाहायला भेटेल। ग्राम संस्कृती उद्यानामध्ये गावाकडील दृश्य, मराठी संस्कृती आणि वारसा दर्शविणारे सुंदर कोरलेले पुतळे, गावातील घरे, गावातील बाजारपेठ, गावातील शाळा, लग्नाचे हॉल, पाटील घर, ग्रामप्रधान इत्यादीचा समावेश आहे। ठिकाणी गावाचं मंदिर दाखवलेलं आहे। आता मंदिर आता रात्रामध्ये दिसणार नाही, पण तो आतलं इंटेरियर दिसते। आम्हाला लेट झालं यायला, पण काय हरकत नाही। गावातील मंदिर हे स्त्रियांसाठी भेटण्याचे हमखास ठिकाण आहे। कामातून थोडासा वेळ काढून, सवड काढून देवपूजेच्या निमित्ताने एकमेकांना भेटण्यासाठी, हितपूज करण्यासाठी स्त्रिया मंदिरामध्ये येतात, देवदर्शन करतात, देवपूजा करतात। असं आहे आपलं गावचं मंदिर। या ठिकाणी बघू शकता पालखी सोहळा दाखवलेला आहे इथे। आता अंधारात थोडंसं क्लिअर दाखवायचा मी प्रयत्न करतोय। गावच्या येशीतून गावापर्यंत गावाभोवती फिरणारी ही आहे आपली पालखी। पालखीमध्ये सर्वांचे सहभाग आहे। तुळशी वृंदावन आहे, वीणा आहे, पकवाज आहे, टाळ मृदुंगच्या गजरात पालखी निघाली आहे तुकाराम महाराजांची। असं दृश्य इथे दाखवलेलं आहे। वारकरी संप्रदाय काय असतं याचं हुबेहूब पालखी सोहळा दाखवलेला इथे। तर हा आहे तेलघाणा। ह्याचे शेंगाचे पोते उचललेले दाखवलेले इथं। शेंगाचं पोतं उचलून एका बाजूने दुसऱ्या बाजूस ठेवतात। सूप पण अडकवले पहा, आणि इथे आपले घाण्यातून तेल काढतायत। असं दृश्य यांनी दाखवलेलं आहे। खूप छान, अप्रतिम। तर तेलघाणा बियांपासून तेल गाळण्याचे काम करणाऱ्या लाकडी यंत्राला तेलाचा घाणा असे म्हणतात। हे यंत्र बैलाच्या साहाय्याने फिरवून तेल गाळले जाते। याद्वारे खोबरे, शेंगा, जवस, करडई, बदाम इत्यादी पासून मिळालेल्या तेल गावाची तेल गरज भागवते। तर अशा प्रकारे हे आपले तेलाचा घाणा आहे। तर चला आपण पुढे बघूया पुढचं दृश्य काय दिसतंय ते आपल्यासाठी। तर या ठिकाणी स्त्रिया विणकाम करतायत, असं दृश्य दाखवलेलं आहे इथे। वरती मारुतीचा फोटो, साईबाबांचा फोटो, दुर्गा मातेचा फोटो असं दाखवलेलं आहे। त्या ठिकाणी विणकर विणतोय, त्यांच्या मदतीसाठी स्त्रियाही काम करतायत। तर खूप छान असं दृश्य दाखवलेलं आहे। आणि या ठिकाणी सूत पिळणे किंवा सुतातून पाणी काढणे याचं काम हे करतायत। इथे खाली असं विहीरही दाखवली छोटीशी। तर चला पुढे अजून काय बघूया। या ठिकाणी इथं मेंढी दाखवलेली आहे, मेंढी। त्याचबरोबर गाईचं दूध, म्हणजे हे गवळीचं घर असं दाखवलेलं असं वाटतं मला। हा घराचा सोपा आहे, म्हणजे घरामध्येच आपलं कट्ट्यावरती बसून आपल्याच घराच्या गोमातेचं दूध काढतायत। तर या ठिकाणी मुलगी बघा कसं दूध किंवा चहा करून आणलेली आहे। घरचा सोपा हा एक पारंपरिक गृह रचनेमध्ये घराचा दर्शनी भाग मानला जातो, जो काही बंदिस्त नसतो। वेणी, फणी, धनधान्य निवडणे, गप्पा गोष्टी करणे यासाठी वापरण्यात येतो, त्याला घरचा सोपा असे म्हणतात। तर बघूया इथे काय आहे। इथं शिंपी ड्रेस शिवण्यासाठी ग्राहक आलेत शिंप्याकडे। त्याच ठिकाणी आईसाहेब इथे काहीतरी शिवतात असं दाखवलेलं आहे। आणि हे आहे शिंपी दादा, जे कपडे घेऊन शिवणार आहेत
असा हा शिंपीचं दृश्य इथे दाखवलेलं आहे। शिंपी वस्त्र ही एक बहुमूल्य गरज आहे आणि गावकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रावरण करणारे शिंपी म्हणजेच जुन्या काळातील फॅशन डिझायनर्स म्हणू आपण। कपडे शिवतात, गावकऱ्यांशी वार्तालाप करतात, असे आपले शिंपी दादा। या ठिकाणी ग्रामपंचायत दाखवलेली आहे, ग्रामसभा म्हणू शकतो आपण। तसं की गावकरी मंडळी आपले एकत्र जमा झालेले तिथे, जिथे माणूस आहे तिथे वादविवाद प्रसंगी भांडण तंटे होतातच। अशा वेळेत ते तंटा समोपचारांनी मिटवणारी ग्रामपंचायत म्हणजेच जुन्या काळातील निष्पक्ष असे न्यायालयच असं म्हणू शकतो आपण इथे। तर जुन्या काळातील हा न्यायालय ज्या ठिकाणी भांडण तंटे वगैरे सोडले जातात। दिसतच नाही की राव, या ठिकाणी लेकरं खेळत आहेत असं दाखवलेलं। मागं बैल जोडा आहे, आरामात तेही आपल्या गार्डनमध्ये किंवा बगीचेमध्ये फिरतायत। झाडाखालची शाळा, गुरुजी आपले शिकवत आहेत आणि इथे विद्यार्थी इथे बसलेले आहेत शिकायला। आणि अशा रीतीने आपण हे गावाकडची शाळा झाडाखालची पाहतोय। गावाकडचं लग्न समारंभ बघू शकता मित्रांनो। इथे शहनाई वादन, या ठिकाणी त्या काळातले फोटोग्राफी बघू शकता आणि सगळे मुलाकडचे मुलीकडचे एकत्र आलेले आणि इथे शहनाई वादन खूप छान दाखवलेले इथे। तर चला पुढे बघूया। या ठिकाणी पूजा करण्यासाठी आलेले स्त्रिया असं दाखवलं। तिथं बैलजोडा दाखवलेला आहे, दिसतंय तुम्हाला। बैलजोडा आहे, शेतकरी मध्ये नांगरत आहेत। इथे स्थापित केलेलं देवी पद्मावती मंदिर इथं बघू शकता मित्रांनो। देवी पद्मावती मंदिर आणि जुन्या काळातली खुर्ची पण बघू शकता। या ठिकाणी पद्मादेवी श्रीदेवी पद्मावती मंदिर आहे, जी प्रवचन कीर्तन करतात असं दाखवलेलं आहे इथे। झाडाखालीच शेडमध्ये सगळे मिळून कीर्तन भजन कीर्तन करतायत, प्रवचन भटजी देत आहेत असं दाखवलेलं आहे इथे। चल तर या ठिकाणी कीर्तन चालू आहे। कीर्तन ही एक पारंपरिक कला आहे जिथे महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्त्व आहे, कारण कीर्तनाद्वारे गोष्टी रूपाने वेगवेगळे दाखले देऊन मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य म्हणजेच कीर्तन। त्याने पुन्हा एकदा बघू शकता बैलजोडा जो शेतामध्ये नांगर करतायत शेतकरी। खूप छान असं रम्य वातावरण आहे इथे। तर या ठिकाणी मेंढ्या आहेत, शेळी मेंढ्या राखणदार करतात। भजन ठेवता, कीर्तन ठेवता। तर या ठिकाणी पोत्राचं स्वरूप दाखवलेलं आहे। कडक लक्ष्मी आली, हिरवे लुगडे कपाळाला मळवट कवड्यांच्या माळा घालून जोगतीन म्हणजेच देवीची भक्ती करणारी दासी हिला कडक लक्ष्मी असे म्हणतात। तिच्या डोक्यावरील परडीत देवाचा मुखवटा असतो। गावकऱ्यांनी देवाची पूजा करावी याचा ती आग्रह करीत फिरते। ही देवी कडक आहे, पापी माणसांना शिक्षा करते व भक्तांना पावते, म्हणजेच कडक असे हे कडक लक्ष्मी। अंगभर हळदीचा लेप लावलेला, कमरेला कापड गुंडाळलेला, उघड्या पाठीवर आसुडाचे फटके मारून घेणारा म्हणजेच देवीचा दास असतो आणि
यांना बघण्यासाठी सर्व गावकरी गर्दी करतात. सुगंधी वनस्पती, फुले अशा नैसर्गिक गोष्टींचा द्रव्यापासून अत्तर बनवतात. अत्तर हा अरेबिक शब्द असून अत्तर सुगंधित तेल बनवणारे व त्यांना विकणारे असे अत्तार. तर या ठिकाणी शिल्पकार आहेत, यांचा दृश्य आपल्याला पाहायला भेटतो इथे. तर शिल्पकला ही अत्यंत कालापासून चाललेला काम. भारतामध्ये शिल्पकारांनी तयार केलेले देवालय, लेण्या इत्यादी गोष्टी आजही प्रसिद्ध आहेत. शिल्पकार त्यांना मूर्तीमध्ये अक्षरशः प्राण ओततात, कारण प्रत्येक मूर्तीचे हावभाव, शरीराची ठेवण, दागदागिने, वस्त्र प्रवरणे इत्यादी तपशील अत्यंत अचूकपणे उतरवणारे ही शिल्पकाराची अनन्यसाधारण कला आहे. हे खूप अप्रतिम दृश्य दाखवलेलं मित्रांनो. हे आहे हलवाईचं दुकान. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, गल्लीबोळामध्ये हलवाईचं दुकान हे असतंच. दूध, साखर, रवा, बेसन, तेल, तूप तसेच काजू, बदाम, पिस्ते असे जिन्नस वापरून विविध प्रकारची मिठाई तयार करणे हे विलक्षण कौशल्याचे काम करणारा हलवाई हा गावकऱ्यांसाठी गोडधोड पदार्थ पुरविणारा एक महत्त्वाचा घटकच. खूप छान. तर या ठिकाणी गाव चालू झालेलं आहे. इथे मुलगी रांगोळी काढते दारामध्ये. इथं मेंढी, इथं आजी वाट पाहत आहेत. या ठिकाणी आजी मुलाचं संगोपन करतायत असं दाखवलेलं आहे इथे. तिथे आजोबा, तर या ठिकाणी आजोबा डब्याचं काम करतायत. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी दगडकामचं दाखवलेलं आहे. इथे जातं बनवत आहेत, खलबत्ता बनवत आहेत, सगळं तयार करत आहेत हे दगडापासून. तर या ठिकाणी गवंडीचं काम करणाऱ्यांचं दृश्य दाखवलेलं आहे इथे. तर इथं मुलगा, आई पाट्या घेऊन, सिमेंटचे पाट्या वगैरे घेऊन इकडे येतात. हे इथे आईसाहेब सिमेंट कालवत आहेत. तिथं काकासाहेब भिंत चढवत आहेत, दगडी भिंत. तर अशा प्रकारे गवंडीचं स्वरूप इथे दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी कांदा कुट्ट्याचं काम करत आहेत सगळे आईसाहेब आणि आजी. तर लाकूड तोडत आहेत स्वयंपाकासाठी. तर या ठिकाणी म्हैस बांधलेली आहे. लमाण स्त्री यांचं स्वरूप इथं दाखवलेलं आहे. लमाण हे राजस्थानामधील एक जमात आहे. या जमातील स्त्रिया घोळदार पण आखूड घागरा घालतात. कोपऱ्यापर्यंत बांगड्या घालतात. गळ्यात, नाकात, केसामध्ये चांदीचे अलंकार व आरसे, मणी, कशिदा केलेला पोशाख ही लमाण स्त्रियांची वेशभूषा व ओळख. असे हे लमाण स्त्री दाखवलेली आहे इथे. बघू शकता, या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, म्हशी धुणारा व्यक्ती दाखवलेला आहे इथे. जे पूर्ण गावाला म्हशीचं दूध पुरवतात, ते म्हशीची सेवासुद्धा करतात. आणि या ठिकाणी त्यांचा मुलगा म्हशीसोबत खेळत आहेत. किती प्रेम दृश्य दाखवलं आहे ह्या दोघांमध्ये. गवळी आणि म्हैस यांचं प्रेम स्वरूप दाखवलेलं आहे इथे, जो पूर्ण गावाला दूध पुरवतो. खूप छान, अप्रतिम दृश्य. चित्ता, टायगर चित्ताचं दृश्य इथे दाखवलेलं आहे. आणि इथं लॉयन, सिंह, सिंहीण. टायगर, झेब्रा. आता गावाच्या एशीमध्ये आपण चाललोय. राजवाडा म्हणू शकतो आपण. वा 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 वा, किती अप्रतिम राजवाडा बांधलेला आहे. हे आहे तुळशी वृंदावन. तर हा पूर्ण पाटीलवाडा दाखवलेला मित्रांनो. खूप छान. तर चला आपण आतमध्ये जो वाड्यामध्ये कसा आहे वाडा बघूया.
तर या ठिकाणी पाटील साहेब बसलेत, मुनीम, त्यांचा गडी असं दाखवलेलं आहे इथे. पाळ्यामध्ये खेळत आहेत, झोका खेळत आहेत. आणि इथं बैठकाची व्यवस्था. आणि बघू शकता मित्रांनो, वाड्याचा हा मुख्य द्वार आहे आणि हा उंबरठा. तर जाऊया आतमध्ये. वा 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 वा, मस्त. इथं आईसाहेब बाळाला खेळवत आहेत, देवपूजा करतायत, बाळाला झोपवत आहेत का. आणि इथं गोठाही दाखवलेलं मस्तपैकी. ह्या गोठ्यामध्ये गाई म्हशी चरतायत असं दाखवलेलं आहे ते. तर बघूया पुढे काय आहे ते. वा वा वा, हा तर एक अप्रतिम गोठाच आहे पूर्ण. इथे असंख्य गाय आहे तिथे.